प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये इकडे त्यावेळेला सागर आता निघण्याची तयारी करत असतो की खाली जाऊन आता आपण धुळवड खेळायची, कारण सावनीने सांगितलेलं असतं की सईला घेऊन मी तिकडे पोहोचते. म्हणून मग तो तयार होतो आणि घरचे सगळे तयार होऊन खाली जाण्याची वाट पाहत असतात. पण तेवढ्यात मुक्ताचा मेसेज येतो. मुक्ताचा मेसेज आल्यावरती इकडे सागर ते पाहतो आणि मुक्ताने मेसेजमध्ये लिहिलं असतं की सावनीने डबलच गेम खेळलेला आहे. सावनी इकडे आपल्या सोसायटीमध्ये धुळवड खेळायला येत नाहीये, ती क्लबमध्ये येते आणि सगळ्यांना घेऊन तुम्ही क्लबमध्ये पोहोचा आणि तुम्ही पण तिकडेच या. असं म्हटल्यावर ती सागर विचार करतो, मुक्ता मुक्ता किती अख्ख्या जगाची काळजी करत बसता हो तुम्ही, असं म्हणत तो आता इकडे फोन उचलतो आणि त्यानंतर तो हक मारतो, आई आई लवकर ये. यावरती आता इकडे इंद्रा सांगते, आले की माझी तयारी तर झालेलीच आहे. यावरती सागर म्हणतो, हे बघ तुझी तयारी झाली असली तरी आपल्याला खाली नाही जायचंय धुळवड खेळायला. यावरती मग आता इंद्रा म्हणते, मग कुठे जायचंय? त्यावरती सागर म्हणतो, आपल्याला धुळवड खेळण्यासाठी क्लबमध्ये जायचंय. म्हणजे सावनीने अचानकपणे इकडचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि म्हणून आपल्याला धुळवडीसाठी खाली जावं लागणार नाही तर क्लबमध्ये जावं लागणार. तुम्ही तयारी करा. यावरती इंद्रा म्हणते, का अचानकपणे तिने असा प्लॅन का चेंज केला? सागर म्हणतो, सावनी आहे ती, तिच्या डोक्यात काय येईल आपल्याला काय माहिती. मी तुम्हाला त्या क्लबचे सगळे तिकीट काढून देतो, तुम्ही लकी स्वाती सगळेजण तिकडे जा. यावरती मग आता सांगायला लागते ती की मग तू. यावरती सागर म्हणतो, मी माझा येईन, सध्या तुम्ही पुढे व्हा आणि मिहिकाला सुद्धा सांगा. यावरती आता इंद्रा चिडते आणि मिहिकाची काय गरज आहे? मिहिकाला या सगळ्यामध्ये काही करायची गरज नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता मिहिकाला सांग असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते, हे बघ मिहिकाची खरंच गरज नाही आहे आणि जर का सांगायचं असेल तर तू सांग, मी मिहिकाला काही नाही सांगणार. असं म्हटल्यावरती मग आता ती सागरलाच मिहिकाला सांगायला सांगते. सागर आता मिहिकाला ज्या वेळेला सांगायला जातो इकडे इंद्रा चिडते. म्हणजे काय चाललंय ह्यांचं? घरातल्या लोकांची ह्यांना किंमतच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता फक्त बाहेरच्या लोकांचीच ह्यांना किंमत पडलेली आहे. हा सागऱ्यासुद्धा त्या मुक्तासारखाच झालेला आहे असं म्हणत ती आता चिडते. तोपर्यंत इकडे आता क्लबचे तिकीट काढून रंगोत्सव 2025 या क्लबमध्ये इंद्रा, स्वाती, लकी, कोमल सगळेजण एंटर करत असतात. ज्यावेळेला इंद्रा आणि स्वाती या दोघींना इकडे आता सावनी पाहते आणि सावनी खूपच चिडते. सावनी चिडते आणि सावनी या सगळ्यामध्ये सांगायला लागते, काय आहे तुमचं इकडे? काय आहे? तुम्ही काय हे सोसायटीचं धुळीवंदन नाही आहे, आलात लो स्टँडर्ड वरती हात करून नाचणाऱ्या बायका इथे काय करताय? हे हाय स्टँडर्डचं सोसायटी आहे. तुमचा IQ, तुमचे IQ लेवल, तुमचं स्टँडर्ड हे इथे येण्यात का आहे का? चला आत्ताच्या तिथून निघा. त्यावरती आता इथे इंद्रा चिडते आणि काय ग सावने, तुझा स्टँडर्ड आम्हाला माहिती आहे आणि तुला काय आम्हाला पैसे देऊन तू इथं आणलेस काय? काय फुकटचा नाही आम्ही आलो इथं. आम्ही इथे आलेलो आहोत ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता पैसे भरून आमची तिकीटं काढून. त्यामुळे तुला काय बोलायची गरज नाही आहे. चल हो चालते इथून तू. तुझा काय IQ आणि तुझा काय स्टँडर्ड आहे तो आम्हाला माहिती आहे. असं म्हटल्यावरती मग आता इंद्रा सांगायला लागते, हे बघ आम्ही इथं तिकीट काढून आलो. यावरती आता सावनी सांगते, तिकीट काढून इथे लो स्टँडर्ड करायला आलात की काय? यावरती इंद्रा सांगते, हो का, तुझ्यासारखं नाही, पैसे उदार पादार घेऊन आम्ही हे सगळे करत, आम्ही स्वतःच्या पैशांनी तिकीटं काढून आलोय. तितक्यात तिथे मिहीर येतो आणि काय चाललंय सावनी तुझं? तू काय यांना बोलती आहेस? यावरती सावनी म्हणते, तुझा काय संबंध? तू काय या सगळ्यामध्ये करतोयस? यावरती तो सांगतो, हे बघ मावशीसोबत माझं आधीपासूनचं नातं आहे. या सगळ्यामध्ये मावशीनं माझी आधी मावशी होती, आता माझी सासू आहे. जर का या प्रकरणामध्ये तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. तू तिला त्रास अजिबात द्यायचा नाही आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या इथे रंगपंचमी खेळायला आल्यात आणि त्या खेळणार. तोपर्यंत मिहीर आता सांगत असतो, तुम्ही दोघे जण थांबा इथे, सई आलीच ही बघा. सई आल्यावरती मग आता इंद्रा खूपच खुश होते आणि सई माऊ माझी सई माऊ असं म्हणत तिला आता मिठी मारायला लागते. सई सुद्धा खूपच खुश होते, आजी तू आलीस, स्वाती तू आलीस असं म्हणत ती आता घरातले बाकी सगळे कुठे आहेत असं विचारायला लागते. तितक्यात आता कोण ग बाकी सगळे? तिला खरं तर मुक्ताबद्दल विचारायचं असतं, पण डायरेक्ट मुक्ताबद्दल कशी ती विचारणार? म्हणून ती आता मुक्ताचं डायरेक्ट नाव न घेता ती बोलायला लागते, नाही म्हणजे बाकी सगळे. तितक्यात आता इकडे स्वाती म्हणते, हे काय आदित्य ना? आदित्य दादा पण आलाय. आदित्य आल्यावरती ती खूप खुश होते. आदित्य दादा तू आलास, खरंच मला तुला भेटून खूप आनंद झालेला आहे असं ती म्हणायला लागते. पण त्याच वेळेला ती म्हणते, बाकी सगळे? मग आता इकडे आदित्य म्हणायला लागतो, अगं बाकी सगळे कोण? माझी मम्मा आले का? मला माझ्या मम्माला काहीही झालं तरी सुद्धा भेटायचं आहे असं म्हटल्यावरती आणि ती सांगते की पप्पा आहेत ना, पप्पा येतीलच लवकर. आणि बाकी सगळे कोण तुला पाहिजेत? यावरती आता इकडे सांगायला लागते सई, नाही नाही घरात ते बाकी सगळे. त्यावरती आदित्य म्हणतो, तू मुक्ता आंटीबद्दल विचारतेस का? बोल ना.
यावरती सई काहीच बोलत नाही. त्यावेळेला मग आता सांगायला लागते, इकडे आदित्य सांगायला लागतो, मुक्ता आंटी ना, मुक्ता आंटी नाही येणार आहेत, त्यांचं काहीतरी काम आहे ना म्हणून त्या नाही येणार आहेत. मुक्ता आंटी येणार नाही म्हटल्यावरती आता इकडे सई थोडीशी उदास होते. इकडे मुक्ता हे सगळं ऐकत असते आणि माफ कर मला सई माऊ, म्हणजे खरं तर मला तुझ्यासोबत इकडे धुलीवंदन खेळायचंच आहे, पण तुला ते आनंद मिळणार नाही आहे. तुला या सगळ्यामध्ये आता मी धुलीवंदन खेळणार नाही याचं वाईट वाटतंय, पण मी तुझ्यासमोर मूळ रूपामध्ये येऊ शकत नसले तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत धुळवळ खेळणार आहे, ही गोष्ट मात्र नक्की. असं म्हणत इकडे आता म्हणजे मुक्ता स्वतःलाच वाईट वाटून घेत असते की ती सईच्या समोर येत नसते. तोपर्यंत सगळेजण सईसोबत बोलत असताना सावनी महामाया तिकडे येते आणि तोपर्यंत आदित्य सावनीला भेटायला येतो. मम्मा कशी आहेस तू? मला तुझी खूप आठवण येते, मला तुझी आठवण येते. तुला माझी आठवण नाही का येत? तू या सगळ्यामध्ये मला फोन नाही करत, काही नाही करत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी म्हणते, हे बघ बाजूला हो, मला या सगळ्यामध्ये बिलकुल वेळ नाही आहे. तू काहीही केलंस ना तरीसुद्धा माझ्याशी आता बोलायला तुला अजिबात मला वेळ नाही. असं म्हणत ती आता आदित्यला तिकडेच टाकून निघून जाते. आदित्य विचार करतो, काय चाललंय हे सगळं, म्हणजे मम्मा माझ्यासोबत अशी का वागतीये, त्याला काहीच कळत नसतं आणि म्हणून तो आता पाहायला लागतो. तर इकडे सावनी जाते आणि सावनी या सगळ्यामध्ये आता सईचा हात धरते. काय चाललंय तुमचं, म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता सईच्या सोबत काय करताय? सई बाळा चल, यांच्यासोबत आपल्याला अजिबात थांबायचं नाहीये. असं म्हणत सावनी सईचा हात धरून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरती आता इकडे गोदा काही बोलायला जाते की पपकान मॅडम राहू दे ना. यावरती इंद्रा सांगते, हे बघ अति शहाणपणा झालाय हा तुझं. सावनी सांगते, हे बघा सई माझी आहे, तिच्यासोबत काय करायचं ते मी बघणार, मीच सईसोबत धुळवळ खेळणार. असं म्हणत ती सईला घेऊन जाते. हे सगळं होत असताना इकडे स्वाती सांगते, मम्मी आपण तर सईसोबत धुळवळ खेळायला आलोय, दादूच कुठे राहिलाय? यावरती इंद्रा म्हणते, थांब आता मी बघते काय करायचं ते. तोपर्यंत इकडे आता लकी सांगायला लागतो, आदित्य चल आपण धुळवळ खेळूया. असं म्हणत तो आदित्यला घेऊन जातो. त्याच वेळेला इकडे आता इंद्रा मुक्ताला पाहते आणि काय ग तू आहेस काय, म्हणजे खरंच त्या सावनीला अद्दल घडवायला कशी मस्त नटलेली आहेस तू, म्हणजे छानच एकदम दिसती आहेस. त्या सावनीला ओळखू पण येणार नाहीस, म्हणजे सावनीला 7 जन्म घ्यायला लागतील तरी सुद्धा ती तुला ओळखू शकणार नाही. बरं ते जाऊ दे, तुला आता खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता, काय? त्यावरती इंद्रा आता छोटासा डबा एक आपल्या पिशवीतून काढते आणि तो डबा काढून ती आता मुक्ताच्या हातात देते. मुक्ता उघडून पाहते, त्याच्यामध्ये लाडू असतात. लाडू पाहिल्यावरती मुक्ता म्हणते, आता मी एक खाते आणि एक लाडू सईला देते. सई माऊला लाडू देते म्हटल्यावरती इंद्रा सांगते, थांब, तो लाडू तुझ्यासाठी आणि सईसाठी नाही आहे, तो लाडू त्या सावनीसाठी आहे. तो लाडू त्या सावनीला भरव. अगं तो भांगेचा लाडू आहे. हा भांगेचा लाडू ज्या वेळेला तू सावनीला भरवशील ना त्याच वेळेला तिला आता भांग चढेल, तिला नशा चढेल आणि तिला नशा चढली ना की ती या सगळ्यामध्ये काय करेल तर तिचं लक्ष इकडे तिकडे विखुरेल आणि तिचं लक्ष इकडे तिकडे विखुरल्यावरती मग आता आपल्याला सईसोबत खेळता येईल. ती नशेतच असेल ना, त्यामुळे ती नशेत असल्यावरती आपण सगळेजण मिळून आता सईसोबत धुळवळ खेळूया. यावरती मुक्ता म्हणते, अच्छा असा प्लॅन आहे काय? यावरती इंद्रा म्हणते, तू नको हा लाडू खाऊस, तू अजिबात लाडू खायचा नाही आहेस, तो फक्त आणि फक्त सावनीसाठी लाडू आहे. असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते, ठीक आहे मम्मी, मी सावनीला तो लाडू देते. यावरती मग आता स्वाती सांगायला लागते, लवकरात लवकर तिला लाडू खायला दे, जेणेकरून आपल्याला सईसोबत धुळवळ खेळता येईल. असं आता प्लॅनिंग ठरतं. मग मुक्ता तो लाडूचा डब्बा घेऊन आता सावनीला लाडू खाण्यासाठी द्यायला लागते. तोपर्यंत इकडे इंद्रा सांगत असते, कधी एकदा ती सावनी लाडू खाते आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे करता येते, मज्जापैकी धुळवळ खेळता येईल सईसोबत. तोपर्यंत तिकडे कोमल येते आणि गोदाक्काला रंग लावायला लागते. त्यावरती गोदा म्हणते, नाही हां कोमलताई, तुम्ही मला नका लावू, कारण माहिती आहे का माझा नवरा येणार आहे इकडे आणि मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याच्या हातूनच रंग लावून घेईन. यावरती कोमल म्हणते, अच्छा असं आहे का? मग कोमल रंग लावत नाही. मुक्ता स्वतःशीच बोलते, कोमल मला माफ कर, पण ना मी सागरला वचन दिले, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी त्याच्याच हातून रंग लावणार आहे. असं म्हणत ती सागरची वाट पाहत असते. तोपर्यंत इकडे मिहिका एकटीच उदास बसलेली असते आणि तितक्यात तिथे मिहीर येतो. मिहीर आल्यावर ती मिहीर पाहतो की मिहिका उदास बसले आणि त्यामुळे मग आता मिहीर इकडे तिला रंग लावायला जाणार, पण तितक्यात कोमल मुद्दाम येते. कोमल येते आणि कोमल या सगळ्यामध्ये रंग घेते आणि ती तो रंग आता इकडे मिहीरला लावायला लागते. मिहीरला त्याच्या हाताने आपल्याला रंग लावते आणि आपल्या गालाला लागलेला रंग ती आता गालानेच त्याच्या गालाला लावते,
जेणेकरून मिहिका हे सगळं बघेल आणि तिला जळफळाट होईल, तिला त्रास होईल. तिला त्रास देणं हाच आता कोमलचा हेतू असतो. म्हणून ती आता मुद्दाम मिहिकाच्या समोर मिहिरला अशा पद्धतीने रंग लावत असते की जेणेकरून तिला त्रास होईल. हे सगळं चालू असताना कोमल पाहते आणि मुद्दाम मिहिकाकडे पाहते करते. मिहिका हे सगळं पाहत असते. पण हे सगळं चालू असताना या सगळ्यामध्ये मिहिकाला कळत नसतं की कोमलला हे सगळं करायची काय गरज आहे. म्हणजे कोमलचं तर मिहिर आहेच ना, मग उगाचच या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीजची काय गरज. आणि ती हे सगळं पाहत असते. तर कोमल अधिकच या सगळ्यामध्ये त्याला जवळ घेते आणि हे सगळी नाटकं आता करत असते. ही सगळी नाटकं करत असताना आता मात्र इकडे मुद्दामच ती पाहते की मिहिका बघते का, मिहिका आपल्याकडे पाहते का, हे सगळं बघते. आणि ती आता पाहते की हां मिहिका पाहतीये. मग सगळी नाटकं तिची सुरू होतात. पण त्याच वेळेला तिकडून आता मिहिर निघून जातो. मिहिर निघून गेल्यावर ती कोमल चिडते आणि मुद्दामच हा इथून निघून गेलेला आहे असं म्हणत ती आता रागराग करायला लागते. हे सगळं चालू असताना आता मिहिका हे सगळं पाहते आणि तिला आता राग येत असतो. हे सगळं चालू असताना आता इकडे विचार करते कोमल की नाही हीच ती वेळ आहे. याच वेळेला मला आता या सगळ्यामध्ये हा जे पाणी केलेलं आहे ना साबणाचं, म्हणजे त्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकली. कोणी नसताना ही मिरची पावडर तिच्या अंगावरती टाकली पाहिजे. आजूबाजूला मुळातच कोणी नसेल ही मला खबरदारी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मला लवकरात लवकर आता ही मिरची पावडर तिच्या अंगावरती टाकली पाहिजे असं म्हणत जे मिरची पावडरचं पाणी तिने लपून छपून करून आणलेलं असतं मिहिकाच्या अंगावरती टाकण्यासाठी त्या पाण्याचं ती हे उचलते आणि पाणी उचलून ती मिहिकाच्या अंगावरती टाकायला निघते. कारण मिहिका एकटी बसलेली असते त्यामुळे हे करणं तिला आता सोपं जाणार असतं. आणि म्हणून या सगळ्यामध्ये ती आता ते पाणी ओतायला जाते. आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की तिकडे सावनी असते आणि त्यावेळेला मुक्ता सावनीला आता लाडू भरवायला चाललेली असते. मुक्ता सांगते पापकान मॅडम तुमच्यासाठी मी आता लाडू आणलेला आहे. पापकान मॅडम तुम्ही हा लाडू खाऊन घ्याल का असं म्हणत ती आता सावनीला लाडू खायला घालते. पण सावनी तिचा हात तसाच्या तसा पकडते आणि सावनी तिचा हात पकडून सांगते ए खबरदार, मी असले चीप लो कास्ट मेंटॅलिटी लाडू खात नाही हं, मी फक्त स्टँडर्ड लाडू खाते. तुला समजतंय का, वेड्यासारखं काहीतरी तू मला खायला घालू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे असे साखरेचे वगैरे लाडू खात नाही, मी हायजेनिक लाडू खाते. हा लाडू ना तुझ्या लायकीचा आहे, तो लाडू तूच खा असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता सांगते नाही नाही मला नको हा लाडू. त्यावर ती मग आता सांगायला लागते इकडे सावनी नाही नाही तू मला हा लाडू देतेस ना, तर एक काम करायचं हा लाडू तूच खायचा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती जबरदस्ती मुक्ताला तो लाडू खायला देते. आणि मुक्ता बिचारी तो भांगेचा लाडू खायचा नसला तरीसुद्धा तोंडामध्ये तिच्या जबरदस्ती तो लाडू टाकलेला असतो. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये लाडू खाण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. इकडे आता सगळ्यांना कलर लावत असताना छोटीशी सई सगळ्यांना कलर लावत असते. तोपर्यंत सई आता गोदाक्काकडे येते आणि तिला कुणीतरी जिलेबी दिलेली असते आणि गोदाजी तू ही जिलेबी खा ना. आता ज्या वेळेला भांगेचा लाडू खाल्ला त्यावेळेला गोड काही खाल्लं तर या सगळ्यामध्ये अजून भांग चढते हे मुक्ताला माहिती असतं. पण आता सईमाऊची इच्छा तिला बिलकुल मोडायची नसते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तो लाडू तिला खावाच लागतो. आणि ती विचार करते सईमाऊ खरं तर मला आता हा लाडू खायचा नाही आहे, पण तुझ्यासाठी मला हे सगळं करावं लागते. तू या सगळ्यामध्ये इतक्या प्रेमाने मला लाडू देते आहेस तर तो लाडू मी कसा नाकारू शकते असं म्हणत आता इकडे मुक्ता तो लाडू खाते आणि तिला जो भांगेचा लाडू खाल्ला आहे तो अधिकच चढतो. आणि आता जिलेबीमुळे गोड खाल्ल्यामुळे तो भांग चढते आणि मुक्ता वेड्यासारखी करायला लागते. इकडे तोपर्यंत मिहिका एकटीच असते आणि मिहिकाला आता लाल पाणी म्हणजे मिरचीचं पाणी टाकण्यासाठी तिकडे आलेली असते. ते म्हणजे आता इकडे कोमल विचार करते कोणीच नाही या आजूबाजूला, हे पाणी मी हिच्या अंगावरती असं ओतून टाकते मग हिच्या सगळ्या अंगाची आग होईल. अशी रागाने चिडफिड करत इकडे आता कोमल ती लाल पाण्याची म्हणजेच लाल तिखटाची बादली घेऊन येते आणि तितक्यात ती अंगावरती ओतणार. तितक्यात तिथे आता येतो तो म्हणजे लकी. आणि लकी म्हणायला लागतो काय ग मिहिका तू एकटी इकडे काय करतेस, चल. यावरती मिहिका म्हणते नाही काही नाही. यावरती लकी सांगतो नाही नाही चल आत्ताच्या आत्ता तू चल बरं इथून असं म्हणत तो आता मिहिकाचा हात धरतो आणि तिला घेऊन जातो. आणि कोमलचा प्लॅन इथेच फसतो. कोमल विचार करते ह्याला कडमडत इकडे यायची काय गरज होती, का हा इकडे आलेला आहे उगाचच असं म्हणत तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. मग तोपर्यंत इकडे आता मुक्ता उभी असताना सागर मागून येतो आणि आता तो मुक्ताला रंग लावतो. मुक्ता चिडते कोण आहे तुम्ही, कारण तिला सागरच्या हातून रंग लावायचा असतो. त्यामुळे चिडलेल्या मुक्ताकडे पाहत आता सागर म्हणतो कोण म्हणजे काय,
तुम्ही सांगितलं होतं ना की तुमचा नवरा तुम्हाला पहिला रंग लावणार, तर हा रंग लावायला मी आलेलो आहे असं म्हणत सागरने आता इकडे तिला रंग लावलेला असतो. आणि रंग लावल्यावरती आता इकडे ती ओळखते, तुम्ही सागर तुम्ही आलात, मला रंग लावण्यासाठी असा वेश बदलून आलात असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो, हो तुमच्यासाठी मी हा वेश बदलून आलेलो आहे. मग मुक्ता पण खुश होते, ती सुद्धा सागरला रंग लावते. मग त्यावेळेला सागरला कळतं की मुक्ताने बहुतेक भांग पेलेली आहे आणि हे सगळा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. आणि तो म्हणतो, काय झालं मुक्ता, तुम्ही अशा का हे करताय? यावरती मुक्ता म्हणते, काही नाही काही नाही. आणि मुक्ता गोल 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 फिरायला लागते. सागरला समजतं काहीतरी गडबड झाली आणि या सगळ्यामध्ये आता जर का हे सगळं कुणी पाहिलं तर काही खरं नाही आहे. म्हणून आता सागर तिला सावरत असतो, मुक्ता ऐका. पण मुक्ता बेफाम होते आणि आता मुक्ता खूप नाचायला लागते. आणि ती सावनी माझ्या सईच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही, त्या सावनीला मी असा अद्दल घडवीन असं म्हणत इकडे गोल 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 फिरायला लागते. पण हे सगळं चालू असताना सागर तिला धरतो, मुक्ता थांबा मुक्ता थांबा असं म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ता थांबायला तयार नसते. बरं या सगळ्यामध्ये सई हे पाहते आणि मुक्ताई असं म्हणते. मग मुक्ताच्या डोक्याचा टोप पूर्णपणे निघून जातो. केसाचं विग निघून गेल्यावरती तिला आता सई पाहते. मुक्ताई तू इथे फसवून आली होतीस का असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता काही बोलणार तितक्यात सई म्हणते, तू खोटारडी आहेस, तू खोटं बोलून इकडे आलीस, तू मला फसवलंस, त्या पण वेळेला मला फसवलंस, आत्तासुद्धा गोदा का बनून तू मला फसवलंस, का वागलीस तू अशी माझ्यासोबत, का माझी फसवणूक केलीस भावनांची असं म्हणत चिडलेली सई मुक्तावरती खूप रागवते आणि तिला या सगळ्यामध्ये फाडफाड जाब विचारायला लागते. मुक्ता बिचारी तिला काही समजवणार, तिला काही बोलणार, पण ती काही ऐकायला तयारच नसते. आणि तू मला फसवलंस असंच म्हणत मुक्तावरती खूप रागराग करत चिडायला लागते. मुक्ताला कळतच नसतं की सईला आपण कसं समजवूया. पण या सगळ्यामध्ये आता सईला समजवणं दूर, पण सई काही ऐकायला तयार नसते. आता आपली बाजू मुक्ता सईला कशी समजवणार, गैरसमज कसे दूर होणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.